नमस्कार मंडळी, राम राम. तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही खूप मस्त मजेत असताल. तर आजचा व्लॉग होणार आहे स्किन केअर स्पेशल. मी खूप काही जास्त करत नाही, जे काही करते ते आता तुम्ही बघतालच. सो पहिल्यांदा हाय, आणि मी इथे मस्त शॉवर घेऊन आलेली आहे आणि इथे मी अप्लाय करते फर्स्ट पॉन्ड्सचं लाईट जेल, सुपर लाईट जेल. नॉन स्टिकी आणि फ्रेश फील होतं, एकदम हायड्रेटेड ग्लो येतो आणि यामध्ये हायड्रोनिक ऍसिड अँड विटॅमिन ई आहे. खूप लवकर मॉइश्चराइज होते स्किन आणि ही 24 आवर्स राहते. एकदम छान ग्लो असतो फेसवरती. तरी छान अप्लाय करून घेते मी. आणि ही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, मी पर्सनली यूज करते, सो मी रिव्ह्यू शेअर करते. इथे मी यूज करते सनस्क्रीन. दिवस असो रात्र असो किंवा तुम्ही बाहेर जावा या नका जाऊ, पण सनस्क्रीन अप्लाय करणं इज मस्ट. तर मी इथे सनस्क्रीन अप्लाय करते आणि मी नाव विसरले आहे, पण मी नक्की नाव तुम्हाला सनस्क्रीनचं देईल. सो इथे मी ती अप्लाय करून घेते. मी सनस्क्रीन कधीच चुकले नाहीये लावायला, मी दररोज सनस्क्रीन लावते. मग इथे मी घेतली आहे ॲलोवेरा जेल. हो, मी ऑलरेडी मॉइश्चराइज केली आहे स्किन, पण तरीही मी नेकवरती आणि फेसवरती थोडंसं ॲलोवेरा जेल लावतेच, कारण हे पतंजलीचा ॲलोवेरा जेल आहे आणि खूप छान आहे. त्यांनी लावल्याने काहीही होत नाही, ॲक्ने, पिंपल्स वगैरे. मग इथे मी घेतले निव्हिया, कारण थोडे ड्राय झालेत लिप्स, त्याला आधी मॉइश्चर प्रोव्हाइड करते, मॉइश्चराइज करते. आणि देन मग मी मम्माअर्थची लिपस्टिक लावणार आहे, कारण ही इतकी छान आहे की तुम्ही कधीही लावू शकता, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अजिबात डार्कनेस तुमच्या लिप्सवरती येत नाही किंवा काहीही होत नाही. खूप छान यात नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. सो ही लिपस्टिक लावल्याने काहीही फरक पडणार नाही. ही मी थोडी लिप्सवरतीही लावते आणि जी जास्त झाली आहे ती चीकवरती अप्लाय करून घेते ॲज अ ब्लश. त्यानंतर मी इथे बॉडी मिल्क घेतला आहे, मीन्स बॉडी लोशन घेतलं आहे निव्हियाचं. ते मी पूर्ण हँडवरती लावून घेते. फेस मॉइश्चराइज करतोय, सो हाताला सुद्धा मॉइश्चर मिळायला पाहिजे आणि लेगवर सुद्धा, म्हणजेच पायाला सुद्धा. सो मी अप्लाय करून घेतला आहे सगळीकडे. त्यानंतर गुड परफ्यूम यूज करते मी. हा झुडिओमधून घेतलेला आहे आणि याचा स्मेल खूप मस्त आहे आणि फॅन सुरू असल्यामुळे पटकन माझ्या डोळ्यात गेला तो, पण खूप छान स्मेल करतो. त्यानंतर मी हेअर ड्रायरचं यूज अजिबात करत नाही. मी इथे एअर ड्रायरचं यूज करते, मीन्स हवा, जी आपली नॅचरल हवा आहे, एअर आहे, त्यानेच मी केस ड्राय करून घेते. इथं मी क्लॉ क्लिप घेतली आहे आणि ती आता मी लावून घेते. मी मोकळे केस सोडत नाही मला, कारण नाही होत ते हँडल करणं. मोठे नाही आहेत तरी सुद्धा नाही होत हँडल करणं. इथे मी अशीच बांधून ठेवते आणि नंतर मी टाय करते माझा ड्रेस. आणि ते ऑलमोस्ट माझं स्किन केअर संपलेलं आहे आणि तुम्ही बघताय नॅचरल आहे, नो फिल्टर, काहीच नाहीये माझ्या फेसवरती. नॅचरल आहे आणि ग्लो बघताय तुम्ही, खूप छान दिसतंय. सो वेट, इथे आपली मेन पॉइंट राहिलेला आहे बिंदी. बिंदी शिवाय कसं चालेल? आणि मी लायनरची बिंदी लावते. लायनरची बिंदी कोण कोण लावतं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. मी तर लावते बाबा. आणि हे 24 आवर्स राहतं, किती पण ह्याला काढायचा प्रयत्न केला तरी हे लायनर निघत नाही. सो मी याचीच बिंदी लावते. सो